नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या देशमुखांच्या घरी परत आलेली असते आणि आल्या आल्या तिने वसू आणि रम्याला धडा शिकवलेला असतो. आतापर्यंत त्यांनी जेवढे गुन्हे केलेले आहेत त्याची शिक्षा काव्याने त्यांना मिळून दिलेली असते. तर काव्याने येणाऱ्या भागामध्ये वसू आणि रम्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला असतो आणि ते सुद्धा नंदिनीला किडनप करण्याचा. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता काव्याने वसू आणि रम्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता जीवा तापाने कुडकुडत असतो. आणि तेव्हा इथे नंदिनीला जीवाची काळजी वाटते. तेव्हा नंदिनी जीवाला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर ती त्याची खूप जास्त काळजी घेत त्याला आता घरामध्ये राहण्याची परवानगी देते आणि त्याला काळजीने प्रेमाने मिठी मारते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं काव्या जेव्हा देशमुखांच्या घरी परत येते, कुणाला इतका काही प्रॉब्लेम नसतो. विक्रम काका आणि मांडणी तर काय दोन दोन डोळ्यांनी वाट बघत असतात कधी काव्या नंदिनी घरी येते. आता मोठी सून घरी परत आलीये आणि आपला दुसरा मुलगा त्याच्या बायकोला कन्व्हिन्स करायला तिच्या घरी गेलाय, म्हणजे विक्रम काका आणि मान्नी काकूना तर काय फारच आनंद झालेला असतो. आणि इथे काव्या सुद्धा पार्थला कन्व्हिन्स करण्यासाठी आता अशी काही ट्रिक वापरते की त्याला इमोशनल करून टाकते. ती म्हणत असते की तुम्हाला आता शपथ आहे की तुम्ही मला घरातून जायला सांगायचं नाही. तुम्हाला आपण एकत्र खाल्लेल्या रेड वेल्वेट पेस्ट्रीची शपथ आहे. तुम्हाला तुमची बंद न होणाऱ्या बॅगची शपथ आहे. आपण दोघांनी एकत्र मूव बघितली होती. हाला त्या रात्रीची शपथ आहे. म्हणजे इथे आता हर एक प्रत्येक गोष्टीची तिने आता पार्थला शपथ घातलेली असते. आणि ती म्हणते, ठीक आहे पार्थ, हो तर मी तुमच्या रूममध्ये सुद्धा राहणार नाही. मी गेस्ट रूममध्ये राहीन. मी तुम्हाला शून्यापासून जिंकेल, पण तुम्ही मला या घरातून जायला सांगू नका. माझं प्रेम मिळवण्यासाठी टलिस्ट मला प्रयत्न तर करू द्या. तेव्हा प्रेक्षकनो, इथे आता पार्थ काहीच बोलत नाही, पण रम्याला खूप जास्त प्रॉब्लेम असतो. रम्या म्हणत असते, तू घरातून जायचं म्हणजे जायचं, पण इथे काव्या तिला बरोबर आता गप्प करते. ती म्हणते, लांब राहायचं, कीप डिस्टन्स आणि काही बोलायचं नाही. आमच्या दोघांमध्ये अजिबात इंटरफेअर करायचं नाही, असं आता तिने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या घाबरलेली असते. रम्या म्हणत असते की आई आता मला काळजी वाटते. मला वाटलं होतं हे नवीन वर्ष माझ्यासाठी चांगलं असेल, भरभराटीच असेल, पण बघ ना, ही काव्या परत आली. आता इथे गोड गोड बोलून क्यूट क्यूट वागून पार्थला ती तिच्या बाजूने वळवेल. तुला माहिती आहे ना आधीच पार तिच्यावरती किती प्रेम करतो. त्यामुळे काही झालं तरी त्या काव्याला घरातून बाहेर काढलं पाहिजे. तेव्हा वसू म्हणत असते, या वेळेला काव्या वेगळ्या पद्धतीने आली. हे बघ रम्या, मी काय म्हणते, काव्या आता या घरात आली म्हणजे ती नक्की शोध लावण्याचा प्रयत्न करणार की ते खोटो जे फार्म हाऊसवरती होते ते इथे कसे काय आले. त्यांनी ह्या बॅगमध्ये ते खोटो जर आपल्या बघितले आणि ही बॅग आपल्या इथे आहे हे जर त्या काव्याला कळलं आणि तिने एक एक डॉट जर जोडण्याचा प्रयत्न केला ना, तर आपलं काही खरं नाहीये. तेव्हा रम्या म्हणते, मग काय करायचं. वसू म्हणत असते की आपण एक काम करूया, ही बॅग आहे ना, हे आपण उचलून पुन्हा फार्म हाऊसवरती नेऊन ठेवूया. यातला एक जरी खोटो आपल्याकडे सापडला ना, तर काव्या आपलं जगणं मुश्किल करून टाकेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या त्या शोधात तर आलेलीच असते, कारण इथे आता काव्याची आणि त्याचबरोबर इथे सविताची मैत्री झालेली असते. सविताने सांगितलेलं असतं की वसू आणि रम्याच काय इथे प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू आहे. ते बरं झालं वहिनी साहेब तुम्ही इथे आलात, नाही तर रम्याताई तर काय कधी तुम्ही इथून जाताय आणि पार दादांच्या मागे पुढे करतायत याची त्या वाटच बघत होत्या. तेव्हा इथे आता तुम्ही आलात ना, आता आम्हाला पार दादाची आणि तुमच या संसाराची काळजी नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणत असते की पार देशमुख फक्त माझे आहेत, फक्त माझे. त्यांना नशिबाने माझ्यापासून हिरावून घेतलं नाही.
ते माझ्याच नशिबात होते म्हणून त्यांचं लग्न माझ्याबरोबरच झालंय. मग ती वेळ कशीही चुकीची असू दे, पण पार देशमुख जर माझ्या नशिबाचे होते तेव्हाच तर ते मला मिळालेत. मग आता मी त्यांना माझ्या नशिबातून, माझ्या आयुष्यातून कसं काय जाऊ देऊ? तेव्हा प्रेक्षकांनो इथे काव्या म्हणत असते, पण त्या वसू आणि रम्याने जो काही हा डाव रचलाय ना ते तर मी शोधून काढणारच. तेव्हा इथे सविता म्हणते नाही तर काय, मी मानिनी वहिनींना सुद्धा विचारलं की जेव्हा फॅमिली खोटो सुरू होते स्क्रीनवरती, त्यानंतर काव्याताई आणि त्याचबरोबर जीवा दादाचे खोटो कसे काय आले, हे सगळं कोणी केलं असेल? तेव्हा काव्या म्हणते या गोष्टीचा विचार तेव्हा कोणीच केला, कारण सगळे जण चिडलेले होते, आम्ही सुद्धा टेन्शनमध्ये होतो. पण हे सगळं करण्यामागे फक्त दोनच व्यक्तींना आनंद मिळेल, आणि त्या दोन व्यक्ती कोण आहेत? तर एक आहे वसू आणि दुसरी आहे रम्या. तर प्रेक्षकांनो पार्थ काव्याचा खोटो बघत असतो. तो म्हणत असतो, काव्या कशाला आलात तुम्ही इथे आलात तर तुम्हाला त्रास होईल. ती रम्या तुम्हाला वाटेल तसं बोलत राहील आणि तुम्हाला कुणी काहीही बोललेलं या पार्थला सहन होणार, मला अजिबात आवडणार नाही तुम्हाला कुणीही काही बोललेलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्यावरच प्रेम हे पार्थला आता लपवता सुद्धा येत नसतं, ते दिसून येतच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्या म्हणते की आता वसू रम्याला धडा शिकवायची वेळ आली. तेव्हा वसू आणि रम्या घाईने ते बॅग लपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच काव्या रूममध्ये एंट्री घेते. काव्या आता रूममध्ये आलेली असते आणि त्यानंतरला म्हणते, ते काय झालं? तुमच्या चेहऱ्याचा रंग का उडालाय? तेव्हा रम्या म्हणते, काही नाही, तू आमच्या रूममध्ये काय करतीयस? तेव्हा खाली पडलेला फोटो काव्याला दिसतो. काव्या तो फोटो उचलते. त्याच्यामध्ये जीवा आणि काव्या दोघेजण एकमेकांना केक भरवत असतात. तेव्हा इथे काव्या म्हणते की तुम्हीच दोघींनी हे सगळं कारस्थान रचलत ना, आमच्या विरोधामध्ये आम्हाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. तेव्हा काव्या म्हणते, का तुम्ही असं करता? आधी सुद्धा नंदिनी ताई आणि पार देशमुखच लग्न होणार होतं, सगळं काही चांगलं चालू होतं. त्यानंतर कदाचित वर्षभरानंतर मी आणि जीवाने सुद्धा लग्न केलं असतं, बरोबर ना? पण तेव्हा सुद्धा तुम्ही वसुत्या काळी मांजर तुम्ही काढ्या केल्यात आणि माझ्या नंदिनी ताईला किडनप केलं तुम्ही. आणि आता एका वर्षानंतर आम्ही सगळं काही विसरून आमच्या आयुष्यामध्ये मोहन होऊन आम्ही आता आमच्या पार्टनरचा विचार करायला लागलो होतो, सुखी संसाराला सुरुवात करायला लागलो होतो. आणि तुम्ही पुन्हा हे फोटोज वगैरे व्हायरल करून आम्हाला इथे एकमेकांच्या नजरेत पाडून आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न केलात. आता सुद्धा तुम्हाला शांत राहता आलं नाही. तुम्हाला काय वाटलं मी पार देशमुखला सोडून लगेच निघून जाईन का? आणि ते सुद्धा मला त्यांच्या आयुष्यातून लगेच काढून टाकून देतील असं वाटते तुम्हाला? उलट आता तेच लोक गिल्टमध्ये आहेत की त्यांच्यामुळे आम्ही दोघे एकत्र आलो नाही असं त्यांना वाटते. आता काय करणार सांगा ना? तेव्हा इथे काव्या म्हणते, आता मी काय करते ते बघा, तोपर्यंत तुमची अक्कल काही ठिकाणावरती येणार नाही. पोलीस कंप्लेंट करते. आणि मागच्या वेळेला तुम्हाला जेलमध्ये पाठवलं नाही ना, या वेळेला तुम्हाला जेलमध्ये पाठवते. तेव्हा वसू म्हणते, आई काव्या काय बोलतेस काय? काव्या म्हणते, काव्या बोलत नाही, आता करून दाखवेल माझ्या नंदिनी ताई सारखी, आता बघाच मी काय करते. तेव्हा काव्या खाली येते आणि म्हणते, आई बाबा देशमुख लवकर खाली या, लवकर सगळेजण इकडे. तेव्हा सगळेजण येतात. काय झालं काव्या, काय झालं? तेव्हा काव्या म्हणते, आई बाबा मी आणि जीवा त्याचबरोबर पार्थ आणि नंदिनी ताई यांचं लग्न ठरलं होतं, बरोबर आहे. पण त्यावेळेला आपल्याला वाटत होतं की नंदिनी ताईला दीपकने किडनप केलं, पण प्लॅनिंग कुणाचं होतं? वसू आत्याच आणि रम्याच. वसू आत्याने नंदिनी ताईला किडनप करायला लावलं म्हणून पार देशमुख बरोबर मला लग्न करावं लागलं. म्हणजे खरी गुन्हेगार कोण आहे? वसू आत्या. तरी सुद्धा आता मी आणि पार्थ आमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणार होतो. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार होतो. तेवढ्यातच हे खोटो समोर आणून वसू आत्याने पुन्हा आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्या चौघांची
आपल्या दोन कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कोण प्रयत्न करतंय? वसू हत्या करते म्हणजे गुन्हेगार कोण आहे? तर वसू आत्या आणि रम्या. त्यामुळे आता मी कुणाचं काही ऐकणार नाहीये. आता मी पोलीस कंप्लेंट करणार आहे आणि मी वसू आत्यांवरती गुन्हा दाखल करते की यांनी चार चौघांमध्ये आपली रिस्पेक्ट सुद्धा घालवली. त्याचबरोबर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करते त्यांच्यावरती. आणि नंदिनी ताईला लग्नातून किडनॅप करणारी व्यक्ती कोण आहे हे आम्हाला आता कळलंय आणि त्यामुळे वसू आत्यांवरती मी तो सुद्धा गुन्हा दाखल करते. किडनपिंगच्या लग्न मंडपातून नंदिनी ताईला किडनप करणारी व्यक्ती आहे वसुंधरा आणि तिला साथ देणारी आहे तिची साथीदार रम्या. त्यामुळे आता मी वसू आत्याला जेलमध्ये पाठवणार आहे. आणि प्लीज तुम्ही कुणी कितीही मला थांबवण्याचा प्रयत्न केला, मी थांबणार नाहीये. कारण आज आमच्या चौघांचे आयुष्य ज्या वळणावरती आहेत ना, ते फक्त ह्या एका बाईमुळे आहेत. आणि आता मी त्या बाई आईला मोकाट सुटू देणार नाहीये. सगळं काही करून सवरून मी बालिशपणा. तर जीवन नंदिनीला म्हणतो, हे बघ जगात जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी सामदाम दंडभेद वापरावा लागतो. आणि मी तुला मिळवण्यासाठी स्वयंप्रेम आणि जीवागिरी वापरायच ठरवलं आहे. तर जीवा हे सगळं काही बोलत असताना नंदिनी खूप चिडते आणि जीवाला म्हणते जीवागिरी. तर जीवा म्हणतो, येस आता मी तुला मिळवणार आहे. जीवागिरी वापरूनच. यात कुठलीही जबरदस्ती नाही ना, कुठलही इमोशनल ब्लॅकमेल. मी आता या रिक्षातच राहणार आणि या रिक्षातूनच मी माझ्या बायकोकडे पाहणार आणि मग मी माझ्या बायकोला मिळवणार असं म्हणतात. कोणतीही सव्य लागायला किंवा कोणतीही सव्य मोडायला 21 दिवस लागतात आणि कोणालाही मनवायचं असेल तर त्यासाठी 21 दिवस पुरेसे. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की आता 21 दिवसांचं व्रत करायचं. पुढचे 21 दिवस मी याच घरासमोर याच रिक्षात राहणार आहे. आता जीवा मात्र हट्ट्याला पेटलेला असतो. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु जीवा मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, बस झाला हा बालिशपणा. थंडीचे दिवस आहे आणि या थंडीमुळे डास चावतील, तुम्हाला त्रास होईल. तर जीवान म्हणतो, ठीक आहे डास चावले तरी काहीच हरकत नाही, त्यांचं ते चावणं मी लव बाईट्स म्हणून स्वीकारेन आता असं म्हणताच इकडे गुड्डू मात्र हसू लागतो. नंदिनीला काय करावं काहीच कळत नसतं. जीवा काही तिथून जायला तयार नसतो, तो त्याचा हट्टही सोडायला तयार नसतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही उगाच फाजीरपणा करू नका. हा तुमचं दुकान आत्ताच्या आता गुंडाळा आणि निघा बरं इथून असं म्हणत नंदिनी रागानेच तिथून निघून जात असते. आणि हे सगळं काही गुड्डू पाहत असतो. आणि त्याचवेळी जीवा आपल्या रिक्षावर नंदिनी ये शब्दावर नाव हात ठेवत म्हणू लागतो, डार्लिंग. तर नंदिनी मागे येऊन पाहते, जीवाकडे रागानेच पाहत असते. जीवा म्हणतो, मी माझ्या रिक्षाला हाक मारली. आता मात्र नंदिनी रागानेच तिथून निघून जाते. जीवा मोठमोठ्याने हसू लागतो. तर गुड्डू आता जीवाला म्हणतो, काय हे जीवा दादा कशाला अवघाच हसताय? तुमची ही बायको तुमच्यावर रागवली आहे. मला असं वाटतंय की त्यांचं तुमच्यावर प्रेमच नाहीये. जीवा म्हणतो, आहे रे, तुला काय माहीत आहे, माझ्या बायकोचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे तुला बघायचं आहे का? समज तिचं माझ्यावर प्रेम असेल तर ती मागे वळून पाहेल आणि नसेल प्रेम तर ती सरळ निघून जाईल. जीवाम म्हणतो, बघ ती नक्कीच वळून पाहिल. आता गुड्डू आणि जीवा नंदिनीकडे पाहत असतात. नंदिनी पुढे चालत असते पण नंदिनी काही मागे वळून पाहत नसते. जीवा म्हणतो, पलट पलट, मला माहीत आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. आता गुड्डूला वाटत असतं की नंदिनी काही मागे पाहणार नाही आणि तिचं काही प्रेम सिद्ध होणार नाही. तर जीवाही पटकन म्हणतो, पलट चकाचक बाई. आणि त्याचवेळी नकळतच नंदिनी मागे पाहते. तर त्यावेळी जीवा मोठ्यानेच म्हणतो, पलटली. आता मात्र गुड्डू नंदिनीकडे पाहतो तर खरोखरच नंदिनी मागे पाहते. आता ते पाहून गुड्डूला धक्काच बसतो. नकळतपणे का होई ना, परंतु नंदिनीच प्रेम जीवाला कळालेलं असतं. आता जीवाही आपलं प्रेम व्यक्त करत नंदिनीकडे पाहू लागतो. दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात.
पण नंदिनीच्या मनात अजूनही जीवाविषयी राग असतो आणि म्हणूनच नंदिनी तिथे न थांबता लगेच तिथून निघून जाते. काव्या तिने आणलेल्या टेडीचे लाड करत म्हणते, हा तर माझा लाडक्या बोक्या आहे. बोक्या, तो श्रीखंड खाणार ना? अरे खावाच लागणार, कारण कसं असतं ना, अन्नावर राग काढायचा नसतो हो की नाही. माननी काकू अन्नावर राग काढला तर आपल्यावर अन्नपूर्णा देवी रागवते. माननी काकू हे खरं आहे ना? माननी ताई म्हणतात, हो अगदी खरं आहे, परंतु काव्या मला सांग कोण आहे ते महाशय? तर काव्या म्हणते, हे महाशय सांगते, सगळं काही सांगते आणि ओळखही करून देते. असं म्हणत काव्या आता मानेनी काकूना म्हणते, हा आहे देशमुखांचा बोका. आता हे ऐकल्यानंतर इकडे पार्थला धक्काच बसतो. पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या आता त्या तिढीचे लाड करत म्हणते, सुंदर देखना मिस्टर बोका. आता मात्र माननी काकू काव्यावर हसत असतात. खर मानिनी काकूंना काव्याची ती ऍक्टिंग भयंकर आवडलेली असते. इकडे वसू आत्या आणि रम्याची मात्र चांगले चिडचिड होत असते. तर आता काव्या रम्याकडे पाहते आणि त्या टेडीला म्हणते, आणि हो बोक्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तू फक्त माझा आहे, कोणाचा आहेस फक्त आणि फक्त माझा. असं म्हणत काव्या रम्याकडे पाहते. रम्या खूप चिडलेली असते. आता काव्या बोक्याला म्हणते, मी देशमुख आहे म्हणजे तू पण देशमुखच आहेस? मग झाला की नाही देशमुखांचा बोका? असं म्हणत काव्या पार्थकडे पाहते. पार्थ मात्र काहीच बोलत नसतो. आता पार्थ माननी ताईंना म्हणतो, आई माझा जेवून झालाय, मी येतो. तर त्याचवेळी काव्या म्हणते, गुड नाईट बोक्या. तर नकळतपणे का होई ना, परंतु पार्थ गुड नाईट म्हणालेला असतो. इकडे काव्या आता त्या बोक्याला खेळवत असते, त्याचे लाड करत असते आणि हे सगळं काही पार्थ पाहत असतो. तर दुसरीकडे तिला या घरामध्ये आनंदाने राहू देणार नाहीये, त्यामुळे मी तिला जेलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या आता पोलिसांना फोन करते आणि म्हणते की लवकरात लवकर देशमुखांच्या घरी या, मला गुन्हा दाखल करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वसुंधरा म्हणत असते, काव्याबाई असं काही करू नको. काव्या म्हणते, आता बघाच पोलीस येतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खोटो तुम्ही जगास समोर आणलेत म्हणजे आम्ही काहीतरी चुकीचं केले, पाप केले नाही आणि तसंही आमचं लग्न झालं असतं जर तुम्ही माती खाल्ली नसती, पण तुमच्यामुळे नाही झालं ना. मग बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, कळलं? तुम्हाला आमच्या आयुष्य उद्ध्वस्त करून पोट नाही भरलं तुमचं, म्हणून अजून आमच्या पाठीमागे लागलात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस आलेले असतात. तेव्हा काव्या म्हणते, हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही माझा गुन्हा नोंदून घ्या. इथे वसुंधरा आणि रम्या यांनी लग्न मंडपातून माझ्या ताईला दीपकच्या मदतीने किडनप करायला लावलं होतं. त्यामुळे आमच्या दोन्ही कुटुंबाची खूपच जास्त नालस्ती झाली. त्यामुळे यांच्यामुळे आमची नालस्ती झाली, म्हणून यांच्यावरती अजून एक गुन्हा दाखल करा. एक तर किडनपिंगचा आणि दुसरा म्हणजे अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करा. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूपच छान पद्धतीने काव्याने आपलं डोकं वापरलेलं असतं आणि इथे वसू आणि रम्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून दिलेली असते. तर एका बाजूला काव्याने तिने आल्या आल्या धडा शिकवलेला असतो. रम्या आणि वसूला त्यांना जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि कुणी काही बोलत नाही. थोडे दिवस त्यांना जेलमध्ये राहू द्या म्हणजे त्यांची अक्कल ठिकाणावरती येईल, असं सुद्धा आता माननी म्हणते आणि ही गोष्ट पोलिसांना सांगते, कुणाला बाहेर कळू देऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, वसुरम्या गेलेल्या असतात. तर एका बाजूला इथे जीवा प्रयत्न करत असतो नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी, पण आता जीवाला घरातून बाहेर काढलेलं असत. त्यामुळे जीवा आता रिक्षा आणतो आणि रिक्षामध्ये राहत असतो. तेव्हा इथे नंदिनीला तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनीला आपल्या रिक्षातून आनंद निवासमध्ये घेऊन जातो, तिला आणायला जात असतो. पण इथे नंदिनी काही त्याच्याशी नीट बोलायला तयार नसते. तेव्हा तिची आई सुद्धा सांगते, अग बाई, असं करू नकोस, जीवांची अवस्था बघ, स्वतःशीच बडबडतायत त्यांच्याशी तू बोलत जाते. हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला ती सुद्धा काळजी वाटते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की मी काय करू, मी त्यांना जर माफ केलं
तर मग ते अजून हट्ट करतील, मला घरीने यायला तयार होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा सकाळी उठलेला नसतो तेव्हा नंदिनी म्हणते की आज जीवांचा आवाज कसा येत नाहीये, आज ते माझ्या नावाने ओरडत का नाहीयेत म्हणून ती बघायला येते. तर रिक्षामध्ये जीवा झोपलेला असतो तेव्हा ती हळूच त्याच्या डोक्यावरच काढते. तर जीवाने डोळे बंद केलेले असतात आणि तो थंडीने कुडकुडत असतो तेव्हा ती त्याच्या डोक्यावरती हात ठेवते. जीवाला खूपच जास्त ताप आलेला असतो. नंदिनी म्हणते, जीवा अहो, तुम्हाला किती ताप आहे? तो म्हणतो, हो, मला काल दुपारपासून ताप आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, का तुम्ही स्वतःचे हाल करून घेताय जा बरं, तुम्ही आताच्या आता घरी जा. तेव्हा जीवा म्हणतो, अगं मला उठता येत नाहीये, तू मला घरी का जायला सांगतेस? तेव्हा नंदिनी म्हणते, उठा आणि चला माझ्या स्कूटीवरती मागे बसा. रिक्षा काही मला चालवता येणार नाही, पण स्कूटी येते ना, तुम्ही स्कूटीवरती बसा, मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जीवाला आपल्या स्कूटीवर वरती घेते आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर त्याला इंजेक्शन वगैरे दिलं जातं, त्याला इथे सलाईन वगैरे लावली जाते. आणि तेव्हा जीवाची जास्तीत जास्त काळजी घ्या, त्यांना खूप ताप आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यांच्या अंगामध्ये थंडी भरली असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा नंदिनी आता राग रुसवा सोडून देते. जीवाची झालेली अवस्था तिला बघवत नाही. ती प्रेमाने आता इथे जीवाला मिठी मारते आणि म्हणते, हट्टेपणा करू नका, तुम्ही घरी जा बरं. जीवा म्हणतो, जीव गेला ना तरी सुद्धा चालेल, पण हा जीवा आता हार मानून घरी जाणार नाहीये. तुला कन्व्हिन्स करून माझ्याबरोबरच मी तुला घरी घेऊन म्हणून तिच्या वडिलांनी तिला परवानगी दिलेली असते. तेव्हा इथे नंदिनी जीवाला आता रूममध्ये राहण्याची परवानगी देते, त्याला एका वेगळ्या रूममध्ये ठेवते आणि म्हणते की बाहेर राहायची गरज नाहीये. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने आजारी पडलेल्या जीवाला घरामध्ये घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता पार्कने काव्याला घरामध्ये राहण्याची परवानगी तर दिलेली असतेच, पण काव्याने वसू आणि रम्याला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.